नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण वैविध्यपूर्ण भूमिका करणारा कसबी अभिनेता म्हणजे सुनील गोडबोले यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. सुनील गोडबोले यांना लहानपणापासून अभिनय करायची आवड होती. त्यामुळे शाळकरी वयात त्यांनी बालनाट्यात काम केलं. पुण्यात आल्यानंतर त्यांनी भरतनाट्य मंदिर, सानुली रंगभूमी या संस्थेच्या माध्यमातून तसेच कृष्णदेव मुळगुंद, बाबूराव विजापुरे, दत्ता पुराणिक दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बालनाट्यात काम केलं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेतर्फे दर महिन्याला होणाऱ्या एकांकिकामधून वेगवेगळ्या भूमिका केल्या. मध्यंतरी दूरचित्रवाणीवरील का रे दुरावा या मालिकेतील नवरे नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. मालिकेत दाखवलेल्या पर्यटन कंपनीत मुख्य व्यवस्थापक पदावर असलेले हे नवरे आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना गप्पा कसल्या मारता, चला कामाला लागा कामाला असे म्हणत सतत टोकत असतात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे विशिष्ट हावभाव आणि टोकण्याची स्टाईल यामुळे हे नवरे प्रामुख्याने त्या कंपनीत काम करणाऱ्या बायकांच्या म्हणजे महिला कलाकारांच्या जसे कायम लक्षात राहिले, तसेच ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले. हे नवरे म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले. खुलता कळी खुलेना या मालिकेतील नानू मामाची व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या मनात चांगली ठसली आहे. सुरुवातीला नाटक, नंतर मालिका आणि त्यानंतर अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम करून आपली अभिनय कला जोपासणारे अभिनेते सुनील लक्ष्मण गोडबोले हे मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील सर्व परिचित व्यक्तिमत्व. सुनील गोडबोले यांचा जन्म मुंबईत झाला. माटुंग्यात ते लहानाचे मोठे झाले. माटुंग्यातील लोकमान्य विद्या मंदिरात त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. मात्र LICमध्ये नोकरीला असलेल्या वडिलांची मुंबईहून पुण्यात बदली झाली आणि सुनील गोडबोले पुण्याला आले आणि कायमचे पुणेकर झाले. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. सुनील गोडबोले यांना लहानपणापासून अभिनय करायची आवड होती. त्यामुळे शाळकरी वयात त्यांनी बालनाट्यात काम केलं. राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत असताना बकुळा या नाटकात त्यांनी काम केलं. दिवा जळू दे सारी रात हे त्या काळी प्रचंड गाजलेलं नाटक हे सुनील गोडबोले यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं. प्रकाश इनामदार यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. त्यामध्ये त्यांनी नायिकेच्या इंदुमती पैंगणकर यांच्या वडिलांचं काम केलं होतं. त्यानंतर प्रकाश इनामदार यांच्यासोबत त्यांनी गाढवाचं लग्न या नाटकात दिवाणजीची भूमिका साकारली. या नाटकाचे त्यावेळी तब्बल 2,500 प्रयोग झाले. त्यापैकी सुमारे 2,000 प्रयोगात सुनील गोडबोले दिवाणजी होते. त्याच वेळेला त्यांना प्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांच्याबरोबर सौजन्याची ऐशी तैशी त्या काळात गाजलेल्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकात गोडबोले यांनी मांडलेकर आणि सदाशिव पोळ अशा 2 भूमिका साकारल्या. तर राजा गोसावी यांच्या निधनानंतर त्याच नाटकात त्यांनी राजाभाऊंची प्रमुख भूमिका केली. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याबरोबर कथा आगलेच्या कांद्याची या नाटकातही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सुनील गोडबोले यांनी घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये घाशीराम सोडून नाना फडणवीस, सूत्रधार आदी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. घाशीराममध्ये ते इतके रंगले होते की त्यांना घाशीराम नाटक तोंडपाठ झालं होतं. मधल्या काळात त्यांनी कमलाकर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली अंधायुग आणि संगीत मत्स्यगंधा ही 2 हिंदी नाटकेही केली. या नाटकाच्या निमित्ताने त्यांना भारत भ्रमण करण्याची संधी मिळाली. नाटकांमुळे पुण्यातील प्रसिद्ध अभिनेते शरद तळवळकर यांचा आणि सुनील गोडबोले यांचा चांगला परिचय झाला होता. त्यांच्यामुळेच सुनील गोडबोले यांचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. आम्ही दोघं राजाराणी हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. मात्र त्यातील त्यांची भूमिका फार छोटी होती, म्हणजे फक्त पडद्यावर दिसण्यापुरतीच होती. मात्र त्यानंतर सून लाडकी सासरची या चित्रपटात त्यांना चांगली भूमिका मिळाली आणि अशोक सराफ, सुधीर दळवी, अर्चना पाटकर या त्या काळातल्या नामवंत कलाकारांबरोबर ते पडद्यावर झळकले. त्या काळी फक्त सह्याद्री वाहिनीवरच मराठी मालिका चालू होत्या. तेथेही सुनील गोडबोले यांना संधी मिळाली. दिग्दर्शक राजदत्त यांच्या एक चिरंतन ज्योती या मालिकेमध्ये प्रथम त्यांना काम मिळालं. त्यानंतर कल्याणी, मर्मबंध या मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या. दूरचित्रवाणीवरील अन्य मराठी वाहिन्या सुरू होताच त्यातील मालिकांमध्येही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. नितीन देसाई यांच्या बाजीराव मस्तानी या मालिकेत सुनील गोडबोले यांनी नारो आप्पा केला. ती भूमिका नकारात्मक होती, मात्र ती चांगली वठवल्यामुळे त्यांना पुढे नकारात्मक व्यक्तिरेखाही मिळत गेल्या. नुपूर, या गोजीरवाण्या घरात, वहिनीसाहेब, भाग्यलक्ष्मी, 4 दिवस सासूचे आदी मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका साकारल्या. दुनियादारी या सतीश राजवाडे यांच्या मालिकेत त्यांना जे अण्णा भाटे यांची भूमिका मिळाली होती तीच भूमिका त्यांनी संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटात केली. हा एक अपूर्व योगायोग म्हणावा लागेल. सुनील गोडबोले सध्याच्या काळात खूप बिझी कलाकार आहेत. मधल्या काळात त्यांनी पहिली शेर, दुसरी सव्वा शेर, नवरा पावशेर, मन्या सज्जना, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा, करायला गेलो एक, डॅम्बिस इत्यादी चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका केल्या. तर त्यांचा थँक यू विठ्ठला
या आगामी चित्रपटात त्यांनी चित्रगुप्त यांची भूमिका वठवली. बाप जन्म, न्यायाम, वर्तुळ, ऑपरेशन मीरा हे त्यांचे काही आणखी आगामी चित्रपट. याशिवाय सुनील यांनी ड्रीम्स, शिखर, आहिस्ता आहिस्ता, चल चला चल, चिंगारी आदी हिंदी चित्रपटातही काम केलेलं आहे. प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांची साईबाबांची भूमिका असलेल्या मालिक 1 या चित्रपटात त्यांची लक्षवेधी भूमिका आहे. सुनील गोडबोले यांची चेहरेपट्टी विनोदी स्वभावाची असली तरी ते वेगवेगळ्या भूमिका करायला नेहमी प्राधान्य देतात आणि आतापर्यंत त्यांना तशा विविध भूमिका मिळाल्या देखील. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये नामवंत अभिनेत्यांबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अभिनयाच्या दृष्टीने नेहमी फायदा झाला या शब्दात ते कृतज्ञता व्यक्त करतात. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून आपली अभिनय कला सादर करणारे सुनील गोडबोले हे गेली 45 वर्ष अभिनयाचा प्रवास करत आहेत. या प्रवासात त्यांना अनेक बरे वाईट अनुभव आले, मात्र हे अनुभव त्यांना समृद्ध करून गेले. तिन्ही माध्यमांपैकी नाटक हे सर्वात आवडीचं, जणू जीव की प्राण. कारण नाटक हे लाईव्ह असल्यामुळे तेथे चुकीला माफी नसते असं त्यांचं स्पष्ट मत आहे. शिवाय या नाटकामुळे त्यांना सहधर्मचारिणी मिळाली. त्यांच्या सुविद्य पत्नी सरिता गोडबोले यांनीही पूर्वी नाटकांमध्ये काम केलं आहे आणि हलाखीच्या परिस्थितीत घर सांभाळून सुनील गोडबोले यांच्या अभिनय प्रवासात त्यांना मोलाची साथ दिली. सुनील गोडबोले यांना आत्तापर्यंत बालगंधर्व पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. मात्र रंगभूमीवर असताना मिळणारा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद हाच सर्वोत्तम पुरस्कार ते मानतात. सुनील गोडबोले यांच्या पुढील अभिनय कलेच्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा.